नमस्कार मैत्रिणींनो, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत अशी आंबा नारळवडी ही रेसिपी पाहणार आहोत। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग वडी खुसखुशीत होण्यासाठी काय काय साहित्य वापरलं पाहिजे। ना मावा ना मिल्क पावडर याचा कशाचाही वापर न करता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवली जाणारी ही रेसिपी आज आपण पाहूया। खरंच खूप छान रेसिपी होते, नक्की एकदा ट्राय करा। हे बघा, इथे मी साहित्य घेतलेलं आहे। छोट्या आकाराचे मी 3 आंबे घेतलेले आहेत। मोठे आंबे असतील तर 2 घेतले तरीही चालतील। 1 वाटी साखर घेतलेला आहे। 1 वाटी साखर, अर्धी वाटी दुधाची साय, खोबरं 1.5 वाटी, एका नारळाचा एवढा किस आहे। खोबरं किसून घेतलेलं आहे। आता आपण आंब्याचा गर काढून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने आंब्याचा गर काढून घेतलेला आहे मी मिक्सरच्या जारमध्ये। आता हे आपण यामध्ये ॲड करणार आहोत। सर्व किसलेलं खोबरं ॲड करून घेऊया। साखर मी नंतर ॲड करणार आहे। किसलेलं खोबरं दोन्ही वाट्यातलं यामध्ये ॲड केलेलं आहे। आता ॲड करणार आहोत आपण दूध आणि साय मिक्स घेतलेलं आहे मी। तुम्ही फक्त दूध घेतलं तरी चालेल किंवा साई घेतलं तरी चालेल, किंवा दूध साई दोन्ही नाही घेतलं तरी चालेल। साखर मी नंतर घालणार आहे। आता हे मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे। हे बघा, एकदम बारीक असं मिश्रण तयार झालेलं आहे। हे बघा, आता आपण हे मिश्रण कढईमध्ये काढून घेऊया। त्यासाठी आता आपण गॅस ऑन करूया। गॅस ऑन केलेला आहे, कढई तापत ठेवलेली आहे। आता मिक्सरच्या जारमधलं मिश्रण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता सतत हलवत राहायचं आहे। पूर्ण तळापासून हलवायचं, सर्व मिक्स करत राहायचं, कारण चिकटण्याची शक्यता असते। साखर घालून घेतलेलं आहे। हे बघा, साखर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता साखरेला पाणी सुटतं, त्यामुळं मिश्रण पातळ होतं। हे बघा, मिश्रण पातळ व्हायला लागलेलं आहे। सतत हलवत राहायचं। हे बघा, मिश्रण किती पातळ झालेलं आहे। पूर्ण कडेपासून तळापर्यंत हलवत राहायचं, सतत मिक्स करत राहायचं। मध्येच हे बघा, रटरट शिजायला लागलेलं आहे। असं शिजताना तोंडावर हातावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे लांबूनच आपण काळजी घ्यायची आणि सतत हलवत राहायचं। हे बघा, मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे। आंबे स्वस्त झालेले आहेत। आता सीझन पण संपत आलेलं आहे। नक्की एकदा ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे। महिनाभर आरामात वड्या राहतात। हे बघा, मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे। हे बघा, मगाशी खूप पातळ दिसत होतं, आता थोडं घट्ट झालेलं आहे। हे बघा, असं हलवत राहायचं। हे बघा, आता किती घट्ट झालेलं आहे, शिऱ्याचं टेक्स्चर आलेलं आहे। पण अजून वडी बनवण्यासारखं नाही झालं। अजून एक 10 मिनिटे आपण याला असंच परतून घेऊया। हे बघा, साईडचं सर्व काढून असं परत परतून घेऊया। हे बघा, आता किती घट्ट झालेलं आहे। आता आपण याची वडी बनवू शकतो। आता आपण ते चेक करूया, मिश्रण परफेक्ट वडी बनवण्यासारखं झालं की नाही। त्यासाठी काय करायचं सांगते मी। 1 चमचा घ्यायचा आणि तो मध्ये असं उभा ठेवायचा। तो उभा राहिला की समजायचं आपलं मिश्रण हे परफेक्ट तयार झालेलं आहे। आता मिश्रण काढून घेतलेलं आहे। खाली तूप लावलेलं मी ताटाला, तुमच्याकडे तूप नसेल तर तेलही लावू शकता। वडी थापून घेतलेली आहे। वडी तुम्ही पलीतेला तूप लावून किंवा
वाटीला तूप लावून थापू शकता. नंतर मी थोडं कोमट असताना हातानेच थापलेलं आहे. हे बघा. आता त्यावर आपण काजू बदाम काय असेल ते गार्निशिंग करू शकता. माझ्याकडे बदाम आहेत, मी बदामनं गार्निशिंग करणार आहे. आणि आता कोमट असतानाच आधी त्याला काप मारून घेऊया. हे बघा, असं काप मारून घ्यायचे. आता काप मारल्यानंतर काय होतं, वडी गार झाली की वड्या पाडायला सोप्या जातात. हे बघा, असे काप मारून घ्यायचे. ज्या साईजची वडी पाहिजे तुम्हाला त्या साईडने काप करून घ्यायचे. हे बघा, मिश्रण आता 1 तास झालेलं आहे. मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे आणि वड्या घट्ट झालेल्या आहेत. आता आपण वड्या मोकळ्या करून घेऊया. हे बघा, आता चाकूने कापायची पण गरज नाही. कोमट असताना आपण वड्या पाडल्यामुळं आता एकदम हाताने वड्या पाडू शकतो आपण. माझा छोटा मुलगा, त्याला खूप वडी खायची इच्छा होती, त्यामुळे तो मध्येच आला, मम्मा मला वडी दे म्हणून. एक घेतला आणि निघून गेला. हे बघा, हातानेच आपण सर्व वड्या कशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे रिकाम्या केल्या. हे बघा, अशी आता आपण वडी कशी बनवलेली आहे ते पाहिलेलं आहात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.